साक्षीची झोप लागल्यानंतर कुणाल तिला बेडवर झोपवतो. तिला आपल्या कुशीत घेऊन तो पण झोपी जातो. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू येतं. सकाळी तो लवकर उठून बाहेर जातो. साक्षी थोड्या वेळानं उठते. ती स्वतःला बेडवर बघून चक्रावून जाते. मी बेडवर कशी काय? मी तर खाली झोपले होते ना? ती स्वतःलाच प्रश्न विचारत विचार करत बसलेली होती. मी झोपेत तर बेडवर आली नसेल ना? ती विचार करत होती. ते सगळे विचार तिथेच झटकून आंघोळीला निघून जाते. ती आंघोळ करून खाली किचनमध्ये येते. ती स्वतःला चहा करून घेते. चहा पिल्यानंतर नाश्त्याची तयारी करत होती. तिचे बाबा आणि कुणाल बाहेरून येतात. कुणाल रूममध्ये आंघोळीला निघून जातो. प्रिया कुणालवर खूप चिडलेली होती. कालपासून तिने जवळजवळ 100 कॉल केले होते. त्यानं एक पण तिचा फोन उचलला नव्हता. तो आंघोळ करून बाहेर येतो तेवढ्यात प्रियाचा त्याला कॉल येतो. तो फोन लगेच उचलतो. हॅलो कुणाल, कुठे आहेस? मी तुला किती फोन केले, एक पण तुला फोन उचलता आला नाही का? एवढ्या कसल्या कामात बिझी होतास? माझा फोनसुद्धा उचलत नव्हता तू. प्रिया जवळजवळ ओरडूनच बोलते. अगं हो प्रिया, अगं महत्त्वाच्या कामात होतो मी. कुणाल तिला शांतपणे बोलतो. असलं कसलं काम आहे कुणाल? तुला माझा फोनसुद्धा आलेला कळत नव्हता का? ती चिडून बोलते. तुला एवढंच बोलायचं असेल तर मी फोन ठेवतो प्रिया. कुणाल चिडून बोलतो. सॉरी कुणाल, अरे तू फोन उचलत नव्हता ना म्हणून काळजी वाटली रे. ती शांत होत बोलते. थोडंफार बोलून तो फोन ठेवून देतो. तो आवरून खाली येतो. साक्षीचे बाबा सोफ्यावर बसलेले असतात. तो त्यांच्याजवळ जाऊन बसतो. साक्षी, तो किचनकडे बघत साक्षीला आवाज देतो. कॉफी. साक्षीचे सासर खूप छान होतं. तेथील सर्वजण साक्षीला सांभाळून घेत होते. तिच्या बाबांना आणखी काय हवं होतं? आता साक्षीची काळजी नव्हती. ती बाहेर येऊन त्याला कॉफी देते. तो कॉफी घेत असताना दोघांची नजरानजर होते. तो तिला डोळा मारतो. ती गडबडून आत निघून जाते. सकाळी सकाळी यांना काय झालं आहे? कोणी झपाटलं का? कधी माझ्या चेहऱ्याकडे बघतही नव्हते, आज चक्क डोळा मारतात. साक्षी विचारात गुंग होती. बाबा, मी साक्षीला आज घेऊन जातो. कुणाल साक्षीच्या बाबांना बोलतो. कुणाल, अजून 2-3 दिवस तुम्ही दोघं इथं राहा. नाही बाबा, आता तरी ते सध्याला जमणार नाही. कामं भरपूर पडलीत. आज माझ्या महत्त्वाच्या 2-3 मीटिंग आहेत. त्यामुळं आम्ही जातो. परत कधीतरी येतो. नाहीतर तुम्ही या आमच्याकडे. कुणाल हसून बोलतो. बरं, तुमची कामं आहेत तर तुम्ही जा. परत या कधीतरी आणि माझ्या साक्षीला सांभाळून घ्या. त्यांचा बोलताना कंठ दाटून आलेला होता. बरं, आता साक्षीची काळजी घेणं सोडून द्या. तिची काळजी करत बसू नका. तब्येतीकडे लक्ष द्या. तो त्यांना बोलतो. साक्षी, कुठे आहेस? तो तिला आवाज देत रूममध्ये जातो. साक्षी रूममध्ये असते. तू इथे आहेस? चल लवकर आवर, आपल्याला घरी जायचं आहे. तो पण आवरत बोलत होता. मी नाही येणार, मला अजून इथं राहायचं आहे. ती रडत बोलते. साक्षी, तुझ्या बाबांना मी सांगितलं आहे. आपण परत येऊ कधीतरी. चल आवर लवकर. तो तिला बेडवरून उठवत बोलतो. तुम्हाला कळत नाही का? मी 2-3 दिवसानंतर येणार आहे. ती चिडून बोलते. साक्षी, हट्ट करू नकोस. मला पण कळतं तुला कसं न्यायचं. तो चिडून बोलतो. ती अजून रडायला लागते. तो कपाळावर अंगठ्याने प्रेस करतो. अवघड आहे माझं, तो मनात बोलतो. बरं, नाही यायचं तुला? तो तिच्याकडे बघत बोलतो. ती मान हलवून नाही म्हणते. साक्षी, तोंडाने बोल, तुला यायचं आहे की नाही? तो चिडून बोलतो. ती नाही असं हळू आवाजात बोलते. तो तिला डायरेक्ट उचलून घेतो. ती खूप भीते. अहो मला सोडा. ती त्याचा शर्टला धरून बोलते. तुला यायचं नाही ना? तो गालात हसत बोलतो. नाही, मी येणार नाही. ती गाल फुगवून बोलते. तिचे टोमॅटोसारखे गाल बघून त्याला खूप हसू येतं. तू येणार नाही ना, मग मी तुला उचलून नेईन. तो हसत तिला बोलतो. खाली सगळेजण साक्षीची आणि कुणालची वाट बघत बसलेले होते. ती ऐकत नव्हती म्हणून कुणाल तिला उचलून खाली नेतो. अहो सोडा ना खाली, ती हळूच म्हणत होती. सगळेजण खूप हसतात. तिला खूप लाज वाटते.
ते दोघंजण सगळ्यांच्या पाया पडून निघतात. ती गाडीमध्ये त्याला बोलत नाही. साक्षी, बोल ना काहीतरी, तो ड्रायव्हिंग करत बोलतो. ती काहीच बोलत नाही. ते दोघेजण एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबतात. तो वेटरला बोलावून ऑर्डर देतो. त्याला सारखं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तो तिथून नाश्ता करून लगेच निघतो. दोघेही एकमेकांना न बोलता घरी येतात. तो सरळ आतमध्ये येतो. साक्षी तिची बॅग घेऊन आत येते. नीतू तिला बघून पळत जाऊन मिठी मारते. माझी लाडकी वहिनी आली वाटतं. आणि वहिनी, तू अजून 2-3 दिवस राहणार होती ना, ती साक्षीला विचारते. साक्षी पायऱ्यांवरून वर जाणाऱ्या कुणालकडे बघते. अरे, माझ्या लक्षातच आलं नाही, नीतू नाटकीपणे बोलते. काय? साक्षी विचारते. अगं, माझ्या कुणाल दादाला तुझ्याशिवाय करमतच नव्हतं ग, म्हणून तर तुला घेऊन आला ना तो, नीतू बोलते. कुणाल जाता जाताच थांबतो. नीतूवर डोळे रोखून बघतो. असा काय बघतो दादा? आता माझी वहिनी आली आहे, त्यामुळं मी तुला घाबरणार नाही, नीतू त्याला जीभ दाखवत बोलते. तो गालात हसत निघून जातो. कुणाल लगेच फ्रेश होऊन खाली येतो आणि ऑफिसला निघून जातो. साक्षी पण बेडरूममध्ये जाऊन बॅग आवरून फ्रेश होऊन खाली येते. कुणालची आई, सुनंदा काकी, आजी आणि नीतू या चौघी मिळून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर थोड्याफार गप्पा गोष्टी होतात. त्या चौघीही आराम करण्यासाठी रूममध्ये निघून जातात. सुनंदा काकी येऊन प्रियाला फोन लावते. बोला आंटी, प्रिया म्हणते. अगं, काय बोलायचं? आज कुणाल साक्षीला घेऊन आला. काकी, तुम्ही काय बोलताय? तो तर महत्त्वाच्या कामात होता ना, आणि काल आम्ही दोघं शॉपिंगला गेलो होतो, प्रिया बोलते. अगं हो, काल तो इथून निघून गेला. आज येताना साक्षीला घेऊन आला, सुनंदा काकी बोलते. बघ लवकर, नाहीतर तो साक्षीच्या जाळ्यात सापडेल. हो, तुम्ही दोघे लवकर लग्न करा, सुनंदा काकी तिला भडकावत बोलते. बरं, म्हणून प्रिया रागात फोन ठेवते. तो कुणाल साक्षीला सोडेल का? आणि त्या मेंटल प्रियाशी लग्न करेल का? आपलं काय जातंय? फक्त आपण त्यांची मज्जा बघायची आणि आपला डाव साधून घ्यायचा. ती प्रिया तर मूर्ख आहे, आपण तिला आपल्या हाताशी घ्यायचं, सुनंदा काकी मनात विचार करत बसलेली होती. सुनंदा काकी तिच्या भावाच्या मुलीला फोन लावते. हॅलो आत्या, बोल ना, कशी आहेस? मी बरी आहे कीर्ती, सुनंदा काकी. बोल, आणि कुणाल ते कसे आहेत? कीर्ती विचारते. कीर्ती आता त्याची बायको आली आहे काळजी करायला, सुनंदा काकी बोलते. नाही आत्या, त्याची बायको येऊ दे किंवा कोणीही येऊ दे, माझं खूप प्रेम आहे कुणालवरती, कीर्ती चिडून बोलते. अगं, त्या कुणालच्या मागे किती जणी लागल्या आहेत, तिकडून प्रिया आणि इकडून तू. त्या कुणालचं काही खरं नाही, सुनंदा काकी बोलते. आत्या, त्याची बायको आणि ती प्रिया गेल्या खड्ड्यात, मला काही माहीत नाही, तू काहीही कर, पण त्या कुणालची बायको मीच झाली पाहिजे, कीर्ती रागात बोलते. अगं हो कीर्ती, किती चिडतेस बाई, मी काहीतरी करते, सुनंदा काकी चिडून बोलते. काहीही कर आत्या, पण लवकरच माझं लग्न कुणालसोबत झालं पाहिजे. अगं जरा थांब बाई, आत्ताच त्या कुणालचं लग्न झालं आहे, आधी त्या साक्षीला बाहेर काढलं पाहिजे, सुनंदा काकी दात खात बोलतात. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्या फोन ठेवून देतात. कुणाल आज कामात खूप मग्न होता. त्याच्या आज महत्त्वाच्या 2-3 मीटिंग्स होत्या. तो डिटेल्स चेक करत होता. तेवढ्यात त्याचा खास बॉडीगार्ड आला. तो बॉडीगार्ड पेक्षाही जास्ती मित्र होता. सर, आत येऊ का? तो बॉडीगार्ड विचारतो. अरे ये ना प्रदीप, आणि ते सर बोलणं बंद कर, तुला किती वेळा सांगितलं आहे दोघेजण असल्यावर कुणाल बोलत जा म्हणून. नाही रे बाबा, तू आमचा बॉस आहे म्हटल्यावर तुला तुझा मान दिला पाहिजे की नाही, प्रदीप नाटकीपणे बोलतो. प्रदीप गप्प बस, नाहीतर काय होईल तुलाही चांगलंच माहीत आहे. हो, मला पण माहिती आहे तू काय करशील ते, प्रदीप हसत बोलतो. बरं, तू मला सांगितलेलं काम जवळ पूर्ण होत आलं आहे, कुणाल सिरियसपणे बोलतो. बरं, साक्षीकडे जास्ती लक्ष दे कुणाल, प्रदीप डोळ्यात पाणी आणून बोलतो. हो रे बाबा,
तुझ्या बहिणीला मी खूप जपीन. तिला मी रडवलं तर सिस्टरचा ब्रदर लगेच धावत येईल मला मारायला. कुणाल त्याला हसून बोलतो. कुणाल, पण खरंच सांगतो, साक्षीच्या जीवाला धोका आहे. थोडे दिवस थांब. कोण आहे ती मी लगेच शोधून काढतो. प्रदीप सिरियस होत बोलतो. प्रदीप, तुझी माणसं कामाला लाव. लवकरात लवकर शोधून काढ. जो कोणी असेल त्याला मी सोडणार नाही. कुणाल रागानं हाताच्या मुठी आवळून बोलतो. कुणालला अँग्री मूडवर आलेलं बघून प्रदीप खूप घाबरतो. अरे, आत्ताच इथे राग दाखवू नको आणि माझ्या साक्षीजवळ हा राग दाखवू नको, नाहीतर माझी साक्षी जेवणारसुद्धा नाही बाबा. कुणालचा राग कमी होण्यासाठी प्रदीप बोलतो. साक्षीचं नाव काढताच तो स्वतःला शांत करतो. अरे प्रदीप, त्या दिवशी मी तिला म्हटलं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर या मॅडम म्हणतात माझा विश्वास नाही तुमच्यावर. प्रेम एकासोबत आणि लग्न एकासोबत अशी म्हणते ती, कुणाल प्रदीपला सांगत असतो. प्रदीपला खूप हसायला येतं. तो जोरात हसत असतो. कुणाल त्याला रागीट लूक देतो. अरे, पण तुला लगेच बोलायची काय गरज होती? प्रदीप हसू कंट्रोल करत बोलतो. अरे, तिच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तर मी असं बोललो ना. कुणाल बारीक चेहरा करत बोलतो. थोड्याफार गप्पा मारून प्रदीप निघून जातो. कुणाल लॅपटॉप घेऊन बसतो. साक्षी झोपून बाहेर आलेली होती. ती जाऊन सोफ्यावर अजून झोपते. झोपाळू प्राणी, कुणाल मनात बडबडतो. कुणालची नजर तिच्यावर होती. गोरी पान, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. तसंही तिला कधी मेकअप आवडत नव्हता. ती खूप छान दिसत होती. चला बंद करूया, नाहीतर हिच्याकडे लक्ष जाईल आणि काम तसंच पडेल. तो लॅपटॉप बंद करून कामात मग्न होतो. संध्याकाळी तो लवकर घरी येतो. फ्रेश होऊन साक्षीला आवाज देतो. साक्षी किचनमध्ये जेवण बनवत होती. साक्षी, कॉफी, तो ओरडून बोलतो. वहिनी, दादाला तुझ्याशिवाय करमतच नाही ग. बघ की, ऑफिसमधून आला का त्याच्यासमोर पहिली तू हवी असतेस. साक्षीनं गपचूप कॉफी बनवून वरती निघून गेली. नीतू आणि कुणालची आई खूप हसतात. काय ग, तिची सारखी खेचत असतेस. बिचारी अजून अल्लड आहे ना ती. कुणालची आई खोटं खोटं नीतूवर रागवत असतात. त्या दोघी एकमेकींना टाळी देतात. ती रूममध्ये जाते तर तो शर्टलेस होता. ती लगेच एक हात डोळ्यांवर ठेवते. एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हाताने डोळे झाकलेले होते. कुणालला खूप हसू येतं. अहो, आधी कपडे घाला बघू बरं. एवढं पण कळत नाही का तुम्हाला? ती चिडून बोलते. तो लगेच शर्ट घालून तिच्या डोळ्यावरील हात स्वतः काढतो. साक्षी, किती लाजतेस ग. ती त्याला कॉफी देऊन खाली पळत निघून जाते. तिची धांदल बघून कुणाल खूप हसतो. जरा जवळ आलो की तिची नुसती धांदल उडते. तो मनात म्हणत कॉफी पित होता. आता हळूहळू साक्षी तिथं रुळत होती. तिचा अल्लडपणा, बालिशपणा सगळ्यांना खूप आवडत होता. तिच्यामुळे सर्व घर मिळून होतं. तिच्या येण्यानं घर स्वर्ग बनलेलं होतं. साक्षी आणि नीतू धमाल करत होत्या. कुणालची आई ती या घरची सून आहे अशी जाणीवही होऊ देत नव्हत्या. कुणाल पण तिला तिच्या नकळतही जपत होता. कुणाल आला का ती दबकून राहायची. तिला अजून काही जास्ती समजत नव्हतं. कुणालने पण तिला प्रेम काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शांत राहणं पसंत केलं होतं. ती कधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलत होती, कधी बोलत नव्हती. तो तिला डिवोर्स देणार आहे हे लक्षात आलं की मॅडम त्याच्याशी 2-2 दिवस बोलत नव्हती. संध्याकाळी कुणाल आल्यावर सगळेजण गप्पा मारत जेवण करतात. तो रूममध्ये येतो. थोड्या वेळानं साक्षी किचन आवरून रूममध्ये जाते. तो लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत होता. ती फ्रेश होऊन बाहेर येते. साक्षी, मी 2 दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जाणार आहे. माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. तो तिला सांगतो. मग मला का सांगताय? जा, नाही तर न जा, मला काही घेणं देणं नाही, ती बोलते. त्याला खूप राग येतो. साक्षी, मी तुला सांगितलं आहे, पुढचं बोलायची काही गरज नाही, तो तिला चिडून बोलतो. मग मला का सांगताय? आपलं नातं फक्त बाहेरच्यांना दाखवण्यापुरतं आहे ना. या खोलीत आपण अनोळखी आहोत ना, ती रडत बोलते. साक्षी, मी तुला सांगितलं आहे ना, फक्त थोडे दिवस शांत राहा. तू तेच तेच का सारखं बोलते?
मी करतो ना व्यवस्थित, तो तिला शांतपणे समजावत होता. मला काही बोलायचं नाही आणि थोडे दिवसच राहिले आहेत या घरात माझे, आणि त्या प्रियासोबत तुम्ही लग्नाला मोकळे व्हाल, ती बेडवर झोपत बोलते. तो रागातच बाहेर निघून जातो. त्याची खूप चिडचिड होत होती. आज साक्षीला काय झालं आहे त्याचा विचार करून करून डोकं दुखत होतं. थोड्या वेळानंतर तो आतमध्ये येऊन झोपी जातो. सकाळी साक्षी उठायच्या आत तो निघून जातो. सकाळी साक्षी उठल्यानंतर तिला रात्री काय घडलं हे आठवतं. मी त्यांना जरा जास्तच बोलले का? मी काय करू? सुनंदा काकी बोलते ते खरंच आहे. परत मी राहू शकणार नाही या घराशिवाय. मी आईंना वचन दिलं आहे, पण हे आनंदी नसतील तर त्या वचनाचा उपयोग काय? ती स्वतःलाच बोलत होती. ती सगळे विचार झटकून आंघोळीला निघून जाते. फ्रेश होऊन खाली येते. नाश्ता बनवते. आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ती आज पहिल्यांदा कुणालला फोन लावते, पण त्याचा मोबाईल सायलेंटवर होता. त्याला तिचा फोन आलेला कळलाच नाही. तिला वाटलं की तो खूप रागावला आहे. ती रडतच आईच्या रूममध्ये जाते. साक्षी, काय झालं? तू रडते का बरं? त्या काळजीने विचारतात. आई, हे माझा फोन उचलत नाहीत. अगं, तो कामात असेल, त्या हसून बोलतात. साक्षी कुणालची काळजी करते हे बघून त्या सुखावून जातात. नाही आई, रात्री आमच्या दोघांचं भांडण झालं आहे, त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावले आहेत. काय झालं तुमच्या दोघात? त्या टेन्शनमध्ये विचारतात. ती सुनंदा काकीनं तिला काय सांगितलं ती कुणालच्या आईला सांगते. कुणालच्या आईला खूप राग येतो. नंतर ती कुणालला काय काय बोलते ते सांगून टाकते. आई, मला काहीच कळालं नाही. त्या बोलल्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं, ती रडत बोलते. साक्षी, शांत हो. आणि साक्षी, कोणी काहीही सांगू दे, आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्या तिच्या पाठीवरून हात फिरवत सांगत होत्या. मी कुणालला समजावून सांगते. तू टेन्शन घेऊ नकोस. जा आता रूममध्ये आराम कर जा, कुणालची आई तिला बोलते. ती पण हो म्हणून निघून जाते. थोड्या वेळानंतर कुणालची आई कुणालला फोन लावते. तो आईचा फोन बघून लगेच फोन उचलतो. बोल आई, काही प्रॉब्लेम आहे का? तो तिला विचारतो. नाही रे, असंच केला होता फोन, त्या हसून बोलतात. तू उद्या येणार आहेस का कुणाल? त्या बोलतात. का गं, काही काम आहे का अगं आई? तो जरा काळजीने विचारतो. नाही रे, तू साक्षीचा फोन उचलला नाहीस. आई, ते मी कामात होतो, कुणाल बोलतो. साक्षी रडत माझ्याजवळ आली होती, त्या जरा गमतीनं बोलतात. का, काय झालं आहे? बरी आहे ना ती? तो काळजीनं विचारतो. का रे, आजकाल तिची खूप काळजी घेतो, त्या बोलतात. आई, तुला एवढंच बोलायचं असेल तर ठेवतो मी फोन, तो चिडून बोलतो. नाही रे, तू फोन उचलत नव्हता म्हणून ती रडत होती. साक्षीने जे काही सांगितलं त्यांनी सगळं कुणालला सांगितलं. कुणाल, तू कामात असेल तर तू घरी आल्यावर आपण सविस्तर बोलू, त्या थोडक्यात बोलून फोन ठेवून देतात. त्याला खूप राग येत होता. साक्षी आता लहान आहे का? उद्या कोणी काही सांगेल, सगळ्यांचं ऐकून माझ्यावर चिडणार आहे का? आता तिला घरी गेल्यावर बघतोच, तो दात आवळत बोलतो. तो फोन उचलत नसल्यामुळं साक्षीला खूप टेन्शन आलं होतं. ती जेवणही नीट करत नाही. रूममध्ये येऊन खूप रडते. ती गॅलरीत बसलेली होती. रडत रडतच झोपी जाते. त्याचं आजच काम पूर्ण होतं. तो तिकडून जायला निघतो. संध्याकाळी कुणाल उशिरानं घरी येतो. सगळेजण झोपलेले होते. रूममध्ये येतो. साक्षी त्याला कुठेच दिसत नाही. तो सगळीकडे फिरून बघतो. तो गॅलरीत जातो. साक्षी खुर्चीवर झोपलेली दिसली. रडून रडून डोळे सुजवून घेतलेले होते. नाकाचा शेंडा लाल झाला होता. तो तिला उचलून आणून बेडवर झोपवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. तो फ्रेश होऊन येतो तेवढ्यात साक्षी उठलेली होती. त्याला बघून ती खाली जाते. आता खाली काय काम आहे हिचं, तो मनातच बोलतो. ती जेवण गरम करून वर घेऊन येते. अहो, जेवताय ना? मी जेवण घेऊन आले आहे. तो हसतच जेवायला उठतो. तू पण जेव ना माझ्यासोबत, तो तिला विचारतो. नाही, माझं जेवण झालं आहे, ती त्याच्याकडे न बघता बोलते. बरं ठीक आहे, मग मी पण जेवत नाही, तो तिला बोलतो.
अहो खरंच मी जेवली आहे, प्लीज तुम्ही जेवा ना, ती काकुळतीला येऊन बोलते. ती बोलत असते तेवढ्यात कुणालला प्रियाचा फोन येतो. प्रियाचा फोन बघून साक्षी रागानं बेडवर जाऊन झोपते. तो प्रियासोबत बोलत गॅलरीमध्ये जातो. बोलून झाल्यावर आत येतो तर साक्षी अंगावर ब्लँकेट घेऊन झोपलेली होती. साक्षी, तो आवाज देतो. मला नाही बोलायचं, ती हुंदके देत बोलते. साक्षी, आता रडायला काय झालं, तो तिच्या बाजूला येऊन चिडून बोलतो. तो तिला दंडाला धरून उठवत असतो. तिचं मुसमुसून चालू होतं. अहो मला झोप आली आहे, तुमचं तुम्ही जेवून घ्या, मला उठवू नका, ती रागानं बोलते. आणि माझ्या अंगाला हातसुद्धा लावू नका. तो तिच्या अंगावरील ब्लँकेट काढतो. तिचे पाण्याने डोळे भरलेले होते. तो तिचे डोळे पुसतो. किती रडतेस साक्षी, तो तिला प्रेमानं बोलतो. ती भावनेच्या भरात त्याला मिठी मारते. अहो, तिचं रडणं चालूच होतं. तो तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. अहो, माझं चुकलं, मला माफ करा. सॉरी, ती हुंदके देत बोलत होती. अहो, रात्री मला काहीच समजत नव्हतं. शांत हो साक्षी, मी तुला काहीच विचारणार नाही, तो तिला बोलतो. तुम्ही माझ्यावर रागावला आहे ना, ती त्याच्या मिठीतच बोलते. नाही रागावलो माझी राणी, तो तिला हसत बोलतो. मग तुम्ही माझा फोन का उचलत नव्हता, ती त्याला बाजूला सारून गाल फुगवून बोलते. अगं माझी बायको, मी कामात होतो ग, तो तिला जवळ घेत बोलतो. बरं जेवूया ना, मला खूप भूक लागली आहे, तो तिला बोलतो. ते दोघे गप्पा मारत जेवतात. जेवून झाल्यावर साक्षी बेडवर जाऊन झोपते. तो पण बेडवर जातो. साक्षी, तो तिच्या अंगावरून ब्लँकेट काढत बोलतो. अहो मला खूप झोप आली आहे, ती चिडून बोलते. साक्षी, किती राग, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे, तो हसून बोलतो. गिफ्ट, ती ओरडून खुश होत बोलते. अगं जरा हळू, किती ओरडते, तो कानावर हात ठेवतो. अहो गिफ्ट बघून मी खूप खुश होते, माझ्या बाबांनंतर तुम्हीच मला गिफ्ट आणलं आहे, ती कंठ दाटून बोलते. साक्षी, आता झोप, गिफ्ट सकाळी मिळणार, तो हसत बोलतो. नाही, मला आत्ताच पाहिजे, ती गाल फुगवून बोलते. तो दुसरीकडे तोंड करून झोपतो. ती पण रागात झोपून जाते. तो तिच्याकडे तोंड करून तिला मिठी मारतो. ती त्याला कोपर मारते. अगं हळू साक्षी, मला लागलं ना, तो हसू दाबत बोलतो. लागू द्या, माझं गिफ्ट पण दिलं नाही, द्यायचंच नव्हतं तर सांगायचं कशाला, ती रागानं बोलते. बरं सकाळी देतो, तो तिच्या जवळ सरकून बोलतो. अहो तिकडे जाऊन झोपा आणि दोघांच्यामध्ये उशा ठेवून द्या, साक्षी घाबरून बोलते. साक्षी, फक्त तुला कुशीत घेऊन झोपायचं आहे, तू एवढा तरी विश्वास ठेव. अहो मला भीती वाटते, फक्त मिठीत झोपायला हिला भीती वाटते, अवघड आहे माझं, पुढे कसं व्हायचं, तो मनात बोलतो. तो तिला जबरदस्ती मिठीत घेऊन झोपतो. तिची चुळबुळ चालली होती. थोड्या वेळानं तिची चुळबुळ बंद होते. तो बघतो तर ती झोपली होती. तो तिच्या कपाळावर किस करून तोही झोपी जातो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.